नमस्कार, मी समीक्षा. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 45 लाख रुपयांचं वीज बिल थकल्यामुळे वंदे मातरम सभागृहाला कुलूप ठोकले. मराठवाड्याच्या वाट्याला पहिल्यांदाच राज्य ॲथलेटिक्स संघटनेचं कार्याध्यक्षपद. श्रीकांत जोशी यांची निवड. उपाध्यक्षपदी पंकज भारसाखळे. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जिल्हा नियोजन समिती वर्ष 2025-26 साठी प्राथमिक वार्षिक आराखडा 1300 कोटींपर्यंत गेलाय. जानेवारी महिन्याच्या अखेरीस वित्त व नियोजन विभागाच्या बैठकीसमोर हा प्राथमिक आराखडा मांडला जाईल. जिल्हा नियोजन समिती वर्ष 2025-26 साठी प्राथमिक वार्षिक आराखडा 1300 कोटींपर्यंत गेलाय. जानेवारी महिन्याच्या अखेरीस वित्त व नियोजन विभागाच्या बैठकीसमोर हा प्राथमिक आराखडा मांडला जाईल. त्या बैठकी अंतिम मागणीच्या तुलनेत शासनाकडून आराखड्यास वित्तीय मंजुरी देण्यात येते. 1300 कोटींचा आराखडा ठेवला तर सुमारे 900 ते 1000 कोटींपर्यंत मंजुरी मिळण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. गेल्या आठवड्यात आराखडा नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक आढावा घेतला, असं सूत्रांनी सांगितलं. जिल्हा नियोजन समितीतून 1 एप्रिल पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत 660 पैकी 508 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील सुमारे 250 कोटींच्या वर्क ऑर्डर संबंधित विभागांनी दिल्यात. 250 कोटींच्या वर्क ऑर्डर अंतिम टप्प्यात आहेत. नवीन पालकमंत्र्यांना डीपीसीतून नियोजन करण्यासाठी 31 मार्च पर्यंत फारसा वाव नाही. मार्च अखेरपर्यंत मंजुरी दिलेल्या कामांपैकी किती पूर्ण होतील याकडे सर्वांचं लक्ष असेल. जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बाहेरच्या मंत्र्याकडे की स्थानिक मंत्र्याला मिळतं हे अजून स्पष्ट नाहीये. समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट हे मीच पालकमंत्री होणार असल्याचं ठामपणे सांगत असले तरी माजी पालकमंत्री आमदार अब्दुल सत्तार त्यांचा दावा प्रत्यक्षात येऊ देणार नाहीत अशी चर्चा आहे. दुसरीकडे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी स्थानिक भाजपनं ठराव घेऊन प्रदेश समितीकडे केली आहे. 1999 पासून 2022 पर्यंत बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडेच पालकमंत्रीपद होतं. यात प्रामुख्याने स्वर्गीय पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री रामदास कदम, दीपक सावंत, सुभाष देसाई यांचा उल्लेख करावा लागेल. 2022 साली खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे, त्यानंतर 2024 मध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी या पदावर काम केलं. भारतीय कामगार सेनेच्या वतीनं शासकीय वैद्यकीय व कर्करोग रुग्णालयाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद करून आंदोलन पुकारले. त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून या घाटीमध्ये काम करत आहोत आणि गेल्या 10 वर्षापूर्वी आम्हाला 3 ते 4 हजार पगार होता. असा करता करता आमचा 5000 पगार झाला. आम्ही आंदोलन करता 2024ला 18,000 हा पगार लढून आम्ही घेतलेला आहे यांच्याकडून आणि प्रशासनानं 18-18,500 पगार दिला. पण अचानकपणे या प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता आता 2025 मागच्या महिन्यात जानेवारीपासून आम्हाला यांनी 13-12 असा 11,000 रुपये हा पगार डायरेक्टली दिलेला आहे. म्हणजे 5 ते 6,000 रुपयानं आम्हाला पगार कमी झाले. तर आता वाढत्या महागाईनुसार हा पगार बराबर आहे का आणि या लोकांचे पगार का कमी होत नाहीत, प्रशासन लोकांचे आमचेच का होतात, याच्यावर आमचा या प्रशासनाला विषय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहे. कारण आहे की पगार कमी झालेला आहे. आमचा 18,000 पगार होता, आमचा डायरेक्ट 12,000 रुपये पगार झालेला आहे. 12,000त आमचं घर कसं चालणार? लहान लेकरं सोडून आम्ही कामाला येतो. घरी त्यांना ताप बी आली तरी त्याचा विचार करत नाही, तरी दवाखान्याचा विचार आम्ही करतो, तरी हा प्रशासन आमचा विचार करत नाही. करोनाच्या काळामध्ये आम्ही घरदार सगळं सोडून इकडं मन लावून सेवा केलेली आहे, तरी यांना आमची काळजी येत नाही. आमचा जीव एका धोक्यात असताना तरी मनाभावानी यांची खूप सेवा केलेली आहे. पेशंटची विचार केला नाही की यांना हात लावल्याने आम्हाला करोना होणार का नाही होणार, घराचा विचार केला नाही, काही विचार केला नाही.
आणि यांनी डायरेक्ट आमचा पगार इतका कमी केला आहे की आता आम्हाला खायला पण नाही, आणि 3 महिने झाले आमचा पगार होत नाही। प्रत्येक वर्षी असंच असतं, हा महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला, ते महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला, असं कुठपर्यंत चालत येणार आहे। आम्ही किती पण कोशिश केली तरी ते आम्हाला इथपर्यंतच आणतात की असं चालूच असणार आहे, आता थोड्या दिवस आहे, नंतर थोड्या दिवस आहे, पण खूप वर्ष झाले, आता 12 वर्ष झाले, कुठपर्यंत ऐकणार। छत्रपती संभाजीनगरातील 34 कोटी रुपये खर्चून उभारलेलं वंदे मातरम सभागृह मागील वर्षभरापासून बंद पडलंय। सभागृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सोपवण्यात आली होती, मात्र 45 लाख रुपयांचं वीज बिल थकवल्यामुळे सभागृहाला कुलूप लावण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरातील 34 कोटी रुपये खर्चून उभारलेलं वंदे मातरम सभागृह मागील वर्षभरापासून बंद पडलंय। सभागृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सोपवण्यात आली होती, मात्र 45 लाख रुपयांचं वीज बिल थकवल्यामुळे सभागृहाला कुलूप लावण्यात आलंय। सिडको प्रशासनानं किले अर्क इथं उभारलेले वंदे मातरम सभागृह आणि शेजारील हज हाऊस या दोन्ही प्रकल्पांवर तब्बल 70 ते 75 कोटी रुपये खर्च झाले। हज हाऊस सुरू झालं असलं तरी त्याच्या देखभालीसाठी मोठ्या समस्या येत आहेत। दुसरीकडे वंदे मातरम सभागृहाची अवस्था आणखी वाईट झाली आहे। सभागृहाच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे त्याचा वापर होण्याऐवजी हे प्रकल्प निष्क्रिय बनलेत। मागील वर्षभरापासून सभागृह बंद असून ध्वनिक्षेपण यंत्रणा नसणं, गळती खुर्च्यांची कमतरता तसंच भाडे दर अवास्तव असल्यानं कोणीही ते भाड्यानं घ्यायला तयार नाहीये। महापालिकेनं सभागृहाची जबाबदारी ताब्यात घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, मात्र यावर कोणतेही ठोस पाऊल उचललं गेलं नाही। वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कार्यालयानं वीज कापल्याची ही माहिती समोर येते। वंदे मातरम सभागृहातील ही परिस्थिती पाहता प्रकल्पासाठी खर्च केलेला निधी व्यर्थ जात असल्याचा भावना स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। प्रशासनानं यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे। वर्ष 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून 5 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय। राज्यात 5 लाख विमान प्रवाशांची संख्या पार करणाऱ्या महाराष्ट्रातील विमानतळांमध्ये चिकलठाणा विमानतळाचा क्रमांक 5वा आहे। गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे। वर्ष 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून 5 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला। राज्यात 5 लाख विमान प्रवाशांची संख्या पार करणाऱ्या महाराष्ट्रातील विमानतळांमध्ये चिकलठाणा विमानतळाचा क्रमांक 5वा आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून कोरोना संकटापूर्वी एअर इंडियासह स्पाइसजेट, इंडिगो, डुजेट या 4 विमान कंपन्यांचे विमान चालू होते। कोरोना संकटानंतर स्पाइसजेट आणि डुजेट विमान कंपन्यांनी औरंगाबाद सेवा बंद केली। डुजेट ही विमान कंपनी आर्थिक संकटात आली। यानंतरच्या काळात छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून इंडिगो तसंच एअर इंडिया विमान चालू आहेत। सध्या हैदराबाद, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, नागपूर आणि गोवा या ठिकाणी विमान सुरू आहे। या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळतोय। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून नोव्हेंबर महिन्यापर्यंत 4,66,755 विमान प्रवाशांनी प्रवास केलाय। राज्यात एकूण 13 विमानतळ आहेत। यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, कस्टम विमानतळ, राज्य प्राधिकृत विमानतळांसह खासगी कंपनींच्या माध्यमातून चालवणाऱ्या विमानतळांचा समावेश आहे। या 13 विमानतळामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी नंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळाचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून वर्ष 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 66,217 विमान प्रवाशांनी प्रवास केला। प्रति महिना 50 ते 55 हजार विमान प्रवासी सरासरी विमानतळावरून जात असतात। चिकलठाणा विमानतळावरून वर्ष 2024 मध्ये 5 लाख विमान प्रवाशांची संख्या झालेली आहे। वर्ष 2025 मध्ये विमानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। याशिवाय एअर एशिया विमान कंपनीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमान सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। आगामी काळात आंतरराष्ट्रीय विमान सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे। शहरात असलेल्या या विमानतळावर विविध सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी शहरासह मराठवाड्यातील उद्योजक, प्रवासी त्याचप्रमाणे पर्यटक करतायत। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याच्या
ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. वीज वितरण संबंधित विविध अडचणींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश असताना महावितरण कंपनीनं आदेशाचं पालन केलं नसल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला असून याबाबतच्या न्यायालयाच्या याचिकेबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. वीज वितरण कंपनी, या कंपनीला जे कायदे लागू आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना रेग्युलर लाईट मिळाली पाहिजे, नाहीतर त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीची कायद्यात तरतूद आहे. त्या कायद्याचं अनुपालन होत नसल्यामुळे कोर्टात मी गेलो होतो आणि कोर्टाने सांगितलं होतं की 6 महिन्यामध्ये अनुपालन करा. आता हे 6वा महिना सुरू आहे आणि मग अनुपालन आता सुरू झालेलं आहे, ज्याच्यामुळे महावितरण कंपनीच्या हेड ऑफिसने इथे लोकल लेवलला एक पत्र पाठवलंय आणि सांगितलंय की अशा पद्धतीने रेग्युलर लाईट बिल ज्यांनी भरलेलं आहे, ज्यांना रेग्युलर तुम्ही वीज देत नाहीये, म्हणजे ट्रिप होतीये, व्होल्टेजचे प्रॉब्लेम येत आहेत, लाईट जात आहेत डायरेक्ट, तर या लोकांना तुम्ही 7 दिवसाच्या आत पैसे द्या असे लेखी आदेश त्यांना दिलेले होते. मात्र त्यांनी त्याचं अनुपालन केलेलं नव्हतं, म्हणून मी आज इकडे आलो होतो आणि त्या अनुषंगाने आज त्यांना मी सांगितलं की हे पैसे तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत, कारण का तो आमचा अधिकार आहे. कोर्ट केस जिंकलोय, सर्वसामान्यांच्यासाठी जिंकलोय, त्या लोकांच्यासाठी जिंकलोय जे लोक वीज बिल भरून पण त्यांना लाईट व्यवस्थित भेटत नाही. आणि म्हणून त्याच्या उत्तरात त्यांनी लिहून दिले की येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही या सगळ्या लोकांना नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या पुढच्या बिलामध्ये ऍड करून देऊ. म्हणजे काय तर आता इथून पुढे जे रेग्युलर लाईट बिल भरत आहेत त्यांना उलटी बिलं येतील, मायनस बिलं. याचा अर्थ काय आहे की आपले पैसे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना बिल नाही दाखवता येणार, आपले पैसे त्यांच्याकडे किती आहेत ते दाखवावं लागेल. आणि म्हणून त्या पद्धतीचं लेखी पत्र त्यांच्याकडनं आता आपण घेतलेलं आहे. आणि आता सर्वसामान्य लोक थकबाकीदार आहेत, त्यांच्या पाठीमागे लागा आणि थकबाकी वसूल करा असं ज्यावेळेला महावितरण एका बाजूला म्हणतं, त्यावेळेला सर्वसामान्य लोकही आता त्यांना म्हणायला लागले की महावितरण थकबाकीदार आहे, आमचे पैसे द्या. म्हणून तिकडे आम्ही आता जाऊन पैसे आपले मागून आलोय. हे आपले पैसे आहेत, हे आपल्याला मिळालेच पाहिजेत. आणि तशा पद्धतीची ऑर्डर झाल्यामुळे पुन्हा सांगतो,
वरून आदेश आलेले आहेत यांना, यांनी दिले नाहीत आणि म्हणून किती दिवसात देणार तर 10 दिवसात देणार असं इथं लिहिलेलं आहे. मी वाचून दाखवतो. हे पत्र आहे महावितरणचं आणि ह्याच्यामध्ये हे म्हणतायत की कन्नड तालुक्यातील महावितरण कंपनीच्या सांघिक कार्यालयाच्या आदेशातील तरतुदीप्रमाणे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑटो कॉम्पन्सेशनच्या अनुपाला, ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई, सरळ मागायची गरज नाहीये, आपोआप. महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास सविनय कळवण्यात येते की, म्हणजे मला इथं वरून प्रति हर्षवर्धन जाधव असं लिहिलंय, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास सविनय कळविण्यात येते की आपण दिनांक 16/1/2025 रोजी पत्राद्वारे सांघिक कार्यालयातून आदेशित केलेल्या परिपत्रकातील तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत विचारणा केली आहे. त्या संदर्भात आपणास सविनय कळविण्यात येते की कन्नड विभागातील प्रलंबित नुकसान भरपाईच्या सर्व प्रकरणाबाबत नवीन वीज जोडणी मिळणे, वीज पुरवठ्यातील व्यत्यय, रोहित्र दुरुस्ती म्हणजे डीपी दुरुस्ती व बिल दुरुस्ती इत्यादी येत्या 10 दिवसात सांघिक कार्यालयाच्या आदेशानुसार म्हणजे मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार पात्र ग्राहकांना ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई संबंधिताच्या वीज बिलात नियमानुसार वर्ग करण्यात येईल. हे पत्रच घेऊन टाकले. म्हणजे आता 10 दिवसात ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना त्यांच्या बिलात पैसे उलटे दिसलेच पाहिजे आणि हे दिसले नाहीत तरी हे पत्र कोर्टात जाईल व बाकी कोर्ट बघेल. स्फटिक जयंती निमित्तानं विप्र फाउंडेशन झोन 12C छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं विभागीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. या अधिवेशनाबाबत माहिती आयोजकांच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. आणि त्यांच्या प्रयत्नांनी पूर्ण भारतामध्ये आज विप्रो फाउंडेशनच्या टोटल तुम्हाला जर मी माहिती सांगितली तर एकूण 31 राज्यामध्ये 39 झोन आहेत आणि 197 ब्रँचेस आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 4 झोन आहेत. त्याच्यामध्ये औरंगाबाद हा एक महत्त्वाचा झोन आहे. ह्याच्यामध्ये 15 जिल्हे जोडले गेलेले आहेत. या 15 जिल्ह्याचं अधिवेशन आम्ही 19 तारखेला घेतोय. या अधिवेशनाचा उद्देश असा आहे की आपल्या जे सर्व बांधव आहेत म्हणजे राजस्थानी विप्र असो किंवा इतरही आपले समाजाचे बांधव असो सर्वांना एका मंचवर बोलावून सर्वांचे विचाराचं आदान प्रदान करून नवीन त्यांचे काही प्रॉब्लेम असेल, समस्या असतील त्या शोधणे, नवे विचार एक दुसऱ्याला देणे यासाठी आम्ही ही अधिवेशनाची तयारी केलेली आहे. आता आमचे जे मुख्य उद्देश आहेत हे तुम्हाला या पत्रकाद्वारे आम्ही तुम्हाला दिलेले आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे 3 उद्देश आहेत. एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे भगवान परशुराम ज्ञानपीठ हे जयपूरमध्ये साकार होत आहे. ही 7 मजली बिल्डिंग आहे. याच्यामध्ये इस्टिमेटेड खर्च जो आहे हा 15 कोटीचा आहे. आतापर्यंत 10 कोटी खर्च झालेले आहे. याच्यामध्ये वैदिक शिक्षण आणि जे आपलं IPS, MPSC, UPSC असे जे विद्यार्थी आहेत आणि जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना तिथे स्थान देण्यात येणार आहे. कारण की हा जो समाज जो आहे याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आपण जर म्हणले तर सक्षम असं कोणी नाही आहे. तर अशा सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी या योजनेची विप्रो फाउंडेशनने तयारी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी यांची प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या कार्याध्यक्षपदी तर पंकज भारसाखळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या वाट्याला पहिल्यांदाच हे पद श्रीकांत जोशी यांच्या रूपानं प्राप्त झालंय. ॲथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी विजयकुमार गौतम तर आंतरराष्ट्रीय पंच सतीश उचिल यांची सचिवपदी फेरनिवड झाली आहे. ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिल सुमारीवाला हे संघटनेचे आजीवन अध्यक्ष असतील. नवी मुंबई येथील रिलायन्सच्या जिओ इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेची 2025 ते 28 वर्षासाठीची संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. निवडणुकीला भारतीय ॲथलेटिक्स महासंघातर्फे डॉक्टर विकास प्रजापती निरीक्षक होते तर निवडणूक अधिकारी प्रताप पोटफोडे यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेची 2025 ते 2028 ची कार्यकारिणी जाहीर केली. यात अजीवन अध्यक्ष ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला, अध्यक्ष विजयकुमार गौतम, कार्याध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, बाळाराम पाटील, राजे खंडेराय देशमुख, राजेश जाधव, अनिल बोंडे, गुरुदेव नगराळे, गणेश सिंहासने, सुनील जाधव, सचिव सतीश उचिल, कोषाध्यक्ष प्रफुल्ल पाटील मंगोरे, सहसचिव दिनेश भालेराव,
राजगुरू कोचाळे, सुरेश अडपेवार, रणजित काकडे, संदीप ढोके, योगेश थोरबोले, अशोक आहेर, वैजनाथ काळे, सदस्य राकेश सावे, गजानन घुगे, चंद्रकांत पाटील, मयूर ठाकरे, सतीश मुंडे, चेतन शेंडे, रमेश बुट्टे, मिलिंद खिल्लारे तर विविध उपसमितीच्या अध्यक्षपदी ऑलिम्पियन ललिता बाबर, ऑलिम्पियन कविता राऊत, ऑलिम्पियन आनंद मेनेज, ऑलिम्पियन रचिता मिस्त्री यांची एकमताने निवड झाली. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर शहरात सर्व धर्मियांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चाचा तयारीसाठी समन्वयकांकडून सुरुवात झाली असून यासाठी त्यांनी एडीएन सोबत बोलताना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. 19 जानेवारीला जो आपण जन आक्रोश मूक मोर्चा काढणार आहोत त्याची महत्वाची तयारी म्हणजे आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून क्रांती चौकापासून तर या ठिकाणी फुलंब्रीला जाणार आहोत. फुलंब्रीमध्ये खुलताबाद, वेरूळ, या ठिकाणी लासूर स्टेशन, गंगापूर, बजाजनगर, रांजणगाव अशा पद्धतीने हा फेरीचा दौरा आहे. कारण संपूर्ण दौऱ्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व धर्मसमभावाचे सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये या मोर्चामध्ये समाविष्ट व्हावा. जास्तीत जास्त लोकसंख्येने या ठिकाणी आलेले पाहिजेत. त्यासाठी महत्वाची पहिली तयारी आमची या ठिकाणी आहे. हा रथ आम्ही तयार केलेला आजपासून तर थेट 19 पर्यंत 19 जानेवारीला जो मोर्चा या ठिकाणून निघणार आहे त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील, सरकारवर दबाव जास्तीत जास्त प्रमाणात कसा पडेल आणि जास्तीत जास्त महत्वाचे कलम लावून जिवंत फाशीपर्यंत संतोष देशमुख आणि त्या सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि हा मोर्चाचं आयोजन आणि आजची ही तयारी संपूर्णपणे 19 जानेवारीच्या मोर्चासाठी आम्ही करतो. जिल्हाभर हा महान रॅलीचा दौरा आम्ही आता सुरू केलेला आहे. मोठ्या मोठ्या चौकाच्या ठिकाणी जे तालुक्याची ठिकाण आहेत, मोठे मोठे फाट्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही बैठका घेऊन पुढे चालू बैठका लावलेल्या आहेत. पुढे ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या छत्रपती संभाजीनगर मधील ठेवीदारांना न्याय मिळावा या मागणीला घेऊन ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कृती समितीच्या वतीनं भाजपा नेत्या शालिनी बुंधे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. त्यांच्या मागणीबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. काल ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदार कृती समितीचे सर्व प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असे प्रमुख भाऊ माझ्या घरी भेटायला आले आणि सगळ्यांनी मला एक नम्रपूर्वक विनंती केली की ताई, तुम्ही आमच्यासाठी एवढा एक विषय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत न्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. या विषयात त्यांची माझी काल भेट झाली. आम्ही CP साहेबांना फोन केला तर साहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की ताई, उद्याची 1ची वेळ मी तुम्हाला देतो आहे आणि तुमच्यासाठी मी सदैव तुमच्या कामासाठी तयार आहेत. आम्हाला आनंद झाला आणि आज मी त्या सगळ्यांना घेऊन आज साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही ज्या जागा आणि व्हेरीफाय केल्या आणि आता त्याचा जो प्रस्ताव आहे गव्हर्नमेंट व्हॅल्यूनुसार त्याचा प्रस्ताव आम्ही एक 5-7 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि तो तुमच्या गृहमंत्रालयाला पाठवून देतो आणि तुम्हालासुद्धा त्याची एक कॉपी देतो. त्यामुळं आता या केसमध्ये कुठंतरी विषय एका ट्रॅकवर येऊन पुढं सरकणार आहे आणि मला आनंद वाटेल की मी या सगळ्या लोकांसाठी छोटीशी एक मुंगिका म्हणून त्यांच्यासोबत काम करून त्यांना न्याय मिळेल यासाठी मी सुद्धा त्यांच्यासोबत सातत्यानं, कारण आता मी सुद्धा त्यांची एक मुलगी आहे आणि त्यांच्यावर झालेल्या त्यांच्याच पैशाचा गैरव्यवहार जो झाला आहे त्याचा सरकारने न्याय द्यावा यासाठी माझे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणणं आहे की खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. त्यामुळं या लोकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा जर खायचा असेल तर माझं सरकार, आपलं सगळ्यांचं सरकार त्यांना तसं करणार नाही आणि न्याय मिळवून देईल या अपेक्षेने आम्ही 28 तारखेला त्यांनी आम्हाला वेळ सांगणार आहे त्या वेळेनुसार आम्ही मुंबईला मंत्रालयात जाऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांना पुढे देणार आहे आणि त्याचं लवकरच काम व्हावं यासाठी आम्ही नम्र विनंती करणार आहोत. ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये बीडची ह्याच्यात जवळपास 52 शाखा असून त्याच्यामध्ये 6 लाख ठेवीदाराचे 3,750 कोटी रुपये अडकलेले आहेत. त्याबाबत अर्चना कुटे आणि इतर संचालक ह्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्या सगळ्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून त्याचं गव्हर्मेंट व्हॅल्युएशनप्रमाणे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करून MPID ॲक्टनुसार त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करणे ह्या मागणीसाठी आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना भेटलोत. त्यांना निवेदन दिलं, ही सगळी माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं या बाबतीमध्ये लवकरात लवकर आम्ही प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करू.
आमच्यासोबत शालिनीताई बुंदे होत्या. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 45 लाख रुपयांचं वीज बिल थकल्यामुळे वंदे मातरम सभागृहाला कुलूप ठोकले. मराठवाड्याच्या वाट्याला पहिल्यांदाच राज्य ॲथलेटिक्स संघटनेचं कार्याध्यक्षपद. श्रीकांत जोशी यांची निवड. उपाध्यक्षपदी पंकज भारसाखळे. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.